हत्ती घोडे बंदुका आणि मांस घेऊन ते इथं आले. सगळं इथंच राहिलं, फक्त पराभवाची खबर घेऊन ते परत गेले. अफजल खानाचा अहंकार आणि आत्मा जिथं सांडला तो हा प्रतापगड. तुळजापूर पंढरपूर उद्ध्वस्त करणाऱ्या आदिलशाहीच्या नजरेत भगवा गडावर नाही तर त्यांच्या उरावर फडकत होता. एकदा मराठ्यांचे सैन्य वाईच्या मोकळ्या मैदानात आलं की आपलं काम झालं असं खानाला वाटलं. पण माजलेला हत्ती रणात मारण्यापेक्षा गर्द वनात मारणं सोपं असतं हे राजाला माहिती होतं. जिवा महाला यांनी अंगावर घेतलेला वार आणि संभाजी कावजी यांनी धडावेगळी केलेली मान पाहताच झाडाझुडपात कत्तल सुरू झाली. प्रत्येक हलणाऱ्या झाडामागे एक मुडदा पडत होता. चालून आलेली प्रत्येक मान धडावेगळी होती, पण ठरल्याप्रमाणे गवताची पाती मात्र सुरक्षितच होती. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे एकमेव होते ज्यांनी हत्ती